3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं. 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार. मतदानासाठी मुंबईमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त. 30,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात. 10 अतिरिक्त पोलीस आयुक्त मतदान केंद्रावर तैनात. तर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा बंदोबस्त. शिवतीर्थवर राज ठाकरेंनी बोलावली बैठक. उमेदवार प्रतिनिधींना मार्गदर्शन करणार. मतदान केंद्रावर काय काळजी घ्यावी याबाबत सूचना. बैठकीनंतर राज ठाकरे मुंबादेवी दर्शनाला जाणार. गौतम अदानींवरून मुंबईमध्ये राजकीय सामना. अदानींच्या उद्योगांना अर्थसहाय्य कुणी दिलं? शिवाजी पार्कात फडणवीसांनी केलेल्या टीकेला राज ठाकरेंचं प्रत्युत्तर. दुबार आणि बोगस मतदारांना ठोकून काढण्यासाठी ठाकरेंचा भगवा गार्ड. 2,000 शिवसैनिक आणि मनसैनिक केंद्राबाहेर तैनात राहणार. अजितदादा भाजप नेत्यांकडे जात असल्यास हरकत नाही. भलतीकडे गेले तर विचार करावा लागेल. फडणवीसांचा दादांना इशारा. तर पुणेकर असा रिझल्ट देणार की कुठे जाण्याची गरजच भासणार नाही. दादांचा पलटवार. रवींद्र चव्हाणांनी लुंगीऐवजी लेंगा घातला असता. संजय राऊतांचा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना सल्ला. चव्हाणांची लुंगी म्हणजे रसमलाई इफेक्ट आहे का? राऊतांचा खोचक सवाल. उल्हासनगरमध्ये पैशाने भरलेली बॅग जप्त. आंबेडकर चौक परिसरामध्ये भरारी पथकाची कारवाई. पैशाने भरलेली बॅग भरारी पथकाच्या ताब्यात. पिंपरी चिंचवडमध्ये भरारी पथकाची कारवाई. रहाटणी भागामध्ये 19 वॉशिंग मशीन जप्त. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई. पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या किमतीमध्ये पार्टी फंडसाठी 100 कोटींची वाढ. 1995 ते 99 मधल्या शिवसेना भाजप युती सरकार कार्यकाळातल्या प्रकरणाचा अजित पवारांकडून गौप्यस्फोट. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना अजित पवारांकडून अखेर पूर्णविराम. सुप्रिया सुळेही केंद्रात मंत्री होणार नाहीत. अजित पवारांचं स्पष्टीकरण. अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरांच्या कार्यालयावर क्राईम ब्रांचची कारवाई. प्रचाराच्या शेवटच्या दिवशीच कारवाई कशी? राष्ट्रवादीचा सवाल. चौकशीला सहकार्य केल्याचं अरोरांचं उत्तर. महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी मुंबईमध्ये जनजागृती. वांद्रे वरळी सी लिंकवर मतदानाबाबत जनजागृती संदेश. कर मतदान सांगताय संविधान म्हणत मुंबईकरांना मतदानाचं आवाहन. सी लिंकवर रात्री लाईट्सच्या माध्यमातून संदेशवहन. हार्बर रेल्वे मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार. 26 जानेवारीपासून हार्बर एसी लोकल पुन्हा सुरू. सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येकी 1 लोकल धावणार. नवी मुंबईकरांचा प्रवास पुन्हा गारेगार होणार. 10 मिनिटात डिलिव्हरीला लागणार ब्रेक. सामानाची झटपट डिलिव्हरी लवकरच बंद होणार. झटपट डिलिव्हरी निर्णयातून कंपन्यांची माघार. ब्लिंकिट कंपनीकडून झटपट डिलिव्हरी बंद. डिलिव्हरी कामगारांचे अपघात टाळण्यासाठी कंपनीचा निर्णय. नागपुरातील 14 उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत. मकर संक्रांतीच्या निमित्त लोक मोठ्या प्रमाणात पतंग उडवत असतात. वांज्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी उड्डाणपूल बंद करण्याचा निर्णय.